विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन 7th नंबरचा क्वेश्चन आहे. 7 नंबरचा नोट्समध्ये 5 नंबर आहे, पण आपला नोटबुकमधला हा 7वा क्वेश्चन आहे. जेव्हा मी आन्सर सॉल्व करेल तेव्हा समोर तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही. यासाठी तुम्ही इथे आत्ताच तुमच्याकडे जर क्वेश्चन अजून पण नसेल, मी तर ग्रुपवर सेंड केला आहेच, बट तुमच्याकडे जर क्वेश्चन जर नसेल तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट काढून हा क्वेश्चन तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. बघा आता काय म्हटलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स टेकन फ्रॉम कॉस्ट रेकॉर्ड्स ऑफ राज इंडस्ट्रीज फॉर द इयर 2014 प्रिपेअर कॉस्ट शीट अँड शो प्राईम कॉस्ट शोधायला सांगितली आहे, फॅक्टरी कॉस्ट पण सांगितली आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स आणि नेट प्रॉफिट. आता बघ कोणता बॅलन्स आपण कुठे घेणार. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे जो आपण डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतो. परचेस ऑफ रॉ मटेरियल पण आपण डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतो. क्लोजिंग स्टॉक पण आपण डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतो. मात्र तिथून काय करतो आपण लेस. प्रोडक्टिव्ह वेजेस मटेरियल कन्झ्यूममध्ये घेत असतो. फॅक्टरी वेजेस फॅक्टरीमध्ये जाईल. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे पण असतील ते मटेरियल कन्झ्यूममध्ये आपण ट्रान्सफर करतो. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. आता बघा इथे टिक करण्याची गरज नको पडली पाहिजे. फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये घेणार, ऑफिसचा ऑफिसमध्ये घेणार, यात काहीच डाऊट नको. ऑफिस इन्शुरन्स म्हटलं आहे, ऑफिस इन्शुरन्स ऑफिसमध्ये जाईल. डेप्रिसिएशन ऑन प्लांट मशिनरी फॅक्टरीचा खर्च आहे, कारण प्लांट मशिनरी फॅक्टरीमध्ये राहील म्हणून त्याच्यावरचा पूर्ण खर्च फॅक्टरीमध्ये. सॅलरी फॅक्टरीची आहे फॅक्टरीमध्ये, सेल्समनची आहे सेल्समध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे वापरले जाते, ऑफिसमध्ये. ऑफिस क्लिनिंगचा खर्च ऑफिसमध्ये. लिगल एक्सपेन्सेस जे पण असतील ते ऑफिसमधून पेड होतील. रिपेअर्स फॅक्टरीचा म्हटलं आहे फॅक्टरीमध्ये घेऊ. फॅक्टरी लाईटिंग एक्सपेन्सेस फॅक्टरीमध्ये येईल. इतकं क्लिअर झालं. आता पुढच्या पेजवर आहे. परत सांगतोय, जर क्वेश्चन जर नसेल तर इथपर्यंत तुम्ही क्वेश्चन स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचा आहे. आन्सर सॉल्व करताना समोर क्वेश्चन दिसणार नाही. पुढचा बॅलन्स अदर एक्सपेन्सेस फॅक्टरीचा दिला आहे, फॅक्टरीमध्येच घेणार. इन्शुरन्स पण फॅक्टरीचा आहे, फॅक्टरीमध्ये घेणार. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24,000 दिलेलं आहे आणि त्यावर बघा एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून त्याला आपण स्टार करून ठेवू. ॲडजस्टमेंट जी आपण मागच्या क्वेश्चनला घेतली होती त्या टाईपची ॲडजस्टमेंट आहे. नंतर बघू. फक्त 24,000 मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहेत हे लक्षात घ्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, सेल्समनचा खर्च म्हणजे सेलिंगमध्ये जाईल. शोरूमचा खर्च पण सेलिंगमध्ये जाईल. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस म्हणजे आपण जो माल विकतो तो माल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा खर्च झालेला आहे. जी गाडी असते त्या गाडीला डिलिव्हरी व्हॅन म्हणतात आणि तिथला हा खर्च आहे गाडीचा, सेलिंगसाठी असतो, सेलिंगमध्ये घेणार. कॅरेज अँड फ्रेट आउटवर्ड सेलिंगचा खर्च आणि फ्रेट इनवर्ड जर असेल तर परचेसचा खर्च, तर परचेसमध्ये ॲड होऊन जाईल. ऑक्ट्रा ऑन परचेस पण परचेसमध्ये ॲड होऊन जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट सेलिंगचा खर्च आहे, सेल सगळ्यात शेवटी घेतो. बॅलन्सेस इथपर्यंत सोपे आहेत. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस समजून देण्यासाठी हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24,000 आहेत. काय म्हटलं ॲडजस्टमेंटला, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस शुड बी अलोकेटेड म्हणजे वाटून द्या इन द रेशिओ ऑफ 2:1:3 टू फॅक्टरी, ऑफिस अँड सेल्स. म्हणजे फॅक्टरीमध्ये 2 भाग, ऑफिसमध्ये 1 भाग आणि सेल्समध्ये 3 भाग असे मॅनेजमेंट एक्सपेन्सेसचा खर्च आपल्याला वाटून द्यायचा आहे. आता मी तुम्हाला ह्या कागदावर समजून देतो बघा. मॅनेजमेंट एक्सपेन्सेसचा खर्च जितका बी असेल तो 24,000 आपल्याला दिलेला आहे. तो आपल्याला काय करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटून द्यायचा आहे. कुठे कुठे वाटायचं आहे, फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये आणि सेल्समध्ये वाटायचं आहे. मग कसा वाटायचा आहे, तर याने त्याचा रेशो दिलेला आहे. फॅक्टरीमध्ये 2 भाग घ्या, ऑफिसमध्ये 1 भाग घ्या आणि सेलिंगमध्ये 3 भाग घ्या. तर एकूण किती भागांमध्ये वाटायचं आहे आपल्याला, 6 भागांमध्ये. मग आता आपण काय करणार, कॅल्स तुम्हाला अलाउड आहे. 24,000 भागीला 6 करायचे. 24,000 भागीला 6 जर केले तर 4,000चा 1 भाग आला. 24,000 भागीला 6 केले तर 4,000चा 1 भाग आला. त्यापैकी फॅक्टरीचे भाग किती आहेत, 2. मग 4,000 गुणिले 2 जर केले तर 8,000 रुपये फॅक्टरीमध्ये घेणार. ऑफिसचा भाग आहे 1, 4,000 गुणिले 1 जर केला तर 4,000 रुपये ऑफिसमध्ये. आणि सेलिंगचे भाग आहेत 3, 4 त्रिक 12, मग 12,000 रुपये सेलिंगमध्ये घेणार. आणि
आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या 24,000चं आपण डिस्ट्रीब्युशन करून टाकलं. 8,000 फॅक्टरीमध्ये, 4,000 ऑफिसमध्ये, 12,000 सेलिंगमध्ये. तिघं ठिकाणी नाव देताना द्यायचं आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. तिघं ठिकाणी सेम नाव द्यायचं आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. समजलं? मागच्या क्वेश्चनला आपण ॲडजस्टमेंट घेतलेली होती. आता तुम्हाला आन्सर सॉल्व करताना क्वेश्चन समोर दिसणार नाही, यामुळे मागच्या पेजचा क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल किंवा लिहिला असेल तर हा पण इतका क्वेश्चन तुम्ही पूर्ण कंप्लीट करून घ्या. ही वर्किंग नोट पण तुमच्याकडे लिहून ठेवा. आता आपण आन्सरला सुरुवात करणार. ठीक आहे, बघा आता इथे आन्सरमध्ये मी फॉर्मॅट टाकून ठेवलेला आहे. सगळ्यात पहिले आपण कॉस्ट शीट सॉल्व करताना क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक दिलेले आहेत. म्हणजे डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट तुम्हाला शोधून काढायची आहे. त्याचे हेड तुम्हाला वेगळे वेगळे लिहायचे आहेत. मग आपण फॉर्मॅट वाईज इथे नावं देऊ. सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचं असतो, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग इथं घेऊ आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट दिलेली आहे 50,000 रुपये. ते 50,000 रुपये घेतले. याच्यानंतर लगेच ॲड करायचा असतो परचेसेस. म्हणजे प्राईम कॉस्टपर्यंत आपण पूर्ण फॉर्मॅटनुसार जायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही फॅक्टरी, ऑफिस, सेलिंगचे खर्च लिहू शकतात. ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचा असतो परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट आहे 1,60,000. 1,60,000 परचेस ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट. आता याच्यामध्ये काय करतो आपण, जे परचेससाठी लागणारे खर्च आहेत हे सर्व खर्च आपण त्यामध्ये ॲड करतो. मग परचेससाठी लागणारे खर्च 2 दिले होते बघा, शेवटी दिलेले आहेत. एक आहे कॅरिएज अँड फ्रेट इनवर्ड आणि नंतर ऑक्ट्रा ऑन परचेस. ते इथं लिहून घ्यायचे. काय दिलं आहे बघा, कॅरिएज अँड फ्रेट इनवर्ड, कॅरिएज अँड फ्रेट इनवर्ड. कॅरिएज अँड फ्रेट इनवर्डची अमाऊंट आहे, कॅरिएज अँड फ्रेटची अमाऊंट 9,000 रुपये शेवटी दिलेली बघा. अजून एक परचेसचा बॅलन्स आहे, तो आहे ऑक्ट्राय ऑन परचेस 1,000. ऑक्ट्राय ऑन परचेस 1,000. आता हे लिहून झाल्यानंतर अजून काही परचेसचे बॅलन्स आहे का ते आपण चेक करायचे. आता परचेसचे बॅलन्सेस सर्व संपले. आता इथपर्यंत यांची टोटल करून याच्यामधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा असतो. यांची टोटल तुम्हाला कॅल्सी आलोडे कॅल्सीवर करा. 1,60,000 आणि 50, 2 10 आणि हे 10, 2,20,000 टोटल इथपर्यंत होते. 2,20,000. याच्यामधून आपण क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल स्टार्टिंगलाच तुम्हाला दिला आहे बघा. ओपनिंग स्टॉक नंतर परचेस दिला होता, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 80,000 तो इथून आपल्याला लेस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपण इथून लेस करून टाकू. 2,20,000 मधून 80,000 रुपये जर लेस केले तर बॅलन्स राहील 1,40,000. 2,20,000 मधून किती लेस करणार, 80,000. बॅलन्स राहील 1,40,000 रुपये. आता 1,40,000 जो बॅलन्स उरला, या 1,40,000ला आपण नाव द्यायचं मटेरियल कन्झ्युम. इतकं मटेरियल आपण यूज करत आहोत. मटेरियल कन्झ्युम. आता हे मटेरियल कन्झ्युम सापडल्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे असतात. त्यात माझ्या माहितीप्रमाणे 2 बॅलन्स येणार होते. स्टार्टिंगला बघा प्रोडक्टिव्ह वेजेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ते आपण इथे ॲड करू. प्रोडक्टिव्ह
वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेसची अमाऊंट आहे 1,50,000 रुपये. आणि याच्यानंतर अजून एक डायरेक्ट एक्सपेन्सेस पण दिला होता 40,000 रुपये, हा पण ॲड करायचा. डायरेक्ट एक्सपेन्सेस 40,000. अजून काही मटेरियल कन्झ्युममध्ये अमाऊंट ॲड होत आहेत का हे आपण चेक करून घ्यायचं. इथे आता काहीच अमाऊंट ॲड होत नाही आहेत. तर इथपर्यंत जो फॉर्मॅट आहे आपला प्राईम कॉस्टचा, इथपर्यंतचा फॉर्मॅट आहे. इथपर्यंत टोटल करून त्याला प्राईम कॉस्ट नाव आपण देऊन टाकायचं. कसं लिहायचं असतं बघा, इथे समजून घ्या व्यवस्थित. ॲडिशन करणार 1,40 आणि 1,50 2,90 प्लस 40,000 3,30,000 टोटल इथपर्यंत होणार आहे. तीच टोटल पुन्हा खाली घेणार 3,30,000 आणि मग याला आपण नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. आणि बघा तुम्हाला क्वेश्चनला सगळ्यात पहिले 1 नंबरवर हीच अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे, प्राईम कॉस्ट, जी प्राईम कॉस्ट आपण शोधून काढली. 2 नंबरवर फॅक्टरी कॉस्ट सांगितलेलं आहे. आता काय करायचं, प्राईम कॉस्टपर्यंत पूर्ण फॉर्मॅटनुसार तुम्ही आन्सर सॉल्व कर द्यायचं. आणि आता याच्यानंतर काय करायचं, नावं टाकून द्यायचे हेडचे. जसं याच्यामध्ये आता नंतर काय ॲड करतो आपण, प्राईम कॉस्टमध्ये ॲड करतो फॅक्टरीचे खर्च. मग इथं नाव द्यायचं आपण ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथे आपण नाव दिलं आता फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता सर्व फॅक्टरीचे खर्च आपण इथे घ्यायचे. मग त्यानंतर लगेच पुढे आपण पुन्हा हेड द्यायचा. आता पुढचा हेड कोणता आहे, ऑफिसचा. मग इथं आपण नाव देऊ ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. याला ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स असं पण म्हणतात, किंवा फक्त ऑफिस ओव्हरहेड्स म्हटलं तरी पण चालेल. ऑफिसचं नाव दिल्यानंतर याच्यानंतर आपण ॲड करायचं असतं, नाव द्यायचं आपण सेलिंगचं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. थोडी जागा सोडून मग इथे परत नाव द्यायचं आपण ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता हे सगळे नाव आपण देऊन टाकले. आत्तापर्यंत आपण फक्त एक सरळ पेजवर असं वही उभी घेऊन सॉल्व करत होतो. आता मी रजिस्टर क्रॉस केलेलं आहे. तुम्ही पण समोरचे पेज जर घेतले किंवा एकच सरळ पेजवर सॉल्व केलं तरी पण चालेल. एका पेजवर घ्या किंवा 2 पेजवर घ्या, काही फरक नाही पडत. आता आपलं फक्त काम काय राहिलं आहे की जे फॅक्टरीचे खर्च ते फॅक्टरीमध्ये घ्या, ऑफिसचे ऑफिसमध्ये घ्या आणि सेलिंगचे सेलिंगमध्ये घ्या आणि शेवटी टोटल करून उदाहरण संपवून टाका. स्टार्टिंगपासून क्वेश्चन आपण वाचून एक एक बॅलन्सेस ट्रान्सफर करू. ओपनिंग स्टॉक झाला, परचेस झाला, क्लोजिंग स्टॉक झाला, प्रोडक्टिव्ह वेजेस झाला, फॅक्टरी वेजेस बाकी आहे 20,000. फॅक्टरीचा खर्च फॅक्टरीमध्ये ट्रान्सफर करू. काय नाव आहे, फॅक्टरी वेजेस. फॅक्टरी वेजेसची अमाऊंट आहे 20,000. इनर कॉलममध्ये अमाऊंट घेऊ. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस तो आपला लिहिला गेला. रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीचा पण आहे, ऑफिसचा पण आहे. मग फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये लिहा, ऑफिसचा ऑफिसमध्ये लिहा. रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीची अमाऊंट आहे 10,000. फॅक्टरीची फॅक्टरीमध्ये ऑफिसचा पण आहे, ऑफिसचा ऑफिसमध्ये लिहा. इथं नाव देणार पुन्हा तेच रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस ऑफिसचा खर्च 500. इथे इनर कॉलममध्ये घेणार आपण 500 रुपये. बॅलन्स लिहिला गेला. पुढचा बॅलन्स आहे ऑफिस इन्शुरन्स. ऑफिसचा खर्च ऑफिसमध्ये घेणार 500 आहे. पुन्हा ऑफिस इन्शुरन्स
500 रुपये. यानंतर पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3000 रुपये. फॅक्टरीचा खर्च आहे, फॅक्टरीमध्ये घेऊ. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 3000. पुढचा बॅलन्स सॅलरी आहे फॅक्टरीमधली आणि सेल्समनची. तर फॅक्टरीची फॅक्टरीमध्ये लिहू, सेल्समनची सेलिंगमध्ये लिहू. इथे नाव देऊ फॅक्टरीमध्ये अगोदर सॅलरी, आणि फॅक्टरीची सॅलरी आहे 5000 रुपये. सेलिंगची सेलिंगमध्ये घेणार. इथं मात्र नाव देऊ आपण सेल्समन सॅलरी 4000 रुपये. सेल्समन सॅलरी 4000 रुपये. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा ऑफिसमध्ये लागणारा खर्च आहे. ऑफिसचा खर्च ऑफिसमध्येच ट्रान्सफर करणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 1000. तुमच्या लक्षात येत असेल बघा की फक्त बॅलन्स कोणत्या डिपार्टमेंटला वापरला जातो तेवढं समजलं पाहिजे, त्याचे मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. क्लिनिंग अँड लाईटिंग एक्सपेन्सेसचा खर्च आहे ऑफिसमधला 400 रुपये. तो ऑफिसचा ऑफिसमध्ये घेऊ. क्लिनिंग अँड लाईटिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 400. यानंतर लीगल एक्सपेन्सेस आहे परत 400 रुपये. ते पण ऑफिसमधून पेड होतात. लीगल एक्सपेन्सेस ऑफिसमधूनच पेड होतील. अमाऊंट आहे 400. यानंतर नेक्स्ट बॅलन्स रिपेअरचे फॅक्टरीमधलं 5000 रुपये. फॅक्टरीचं फॅक्टरीमध्येच खर्च घेणार. रिपेअर्स इथे अमाऊंट आहे 5000. पुढचा बॅलन्स लाईटिंग एक्सपेन्सेस फॅक्टरीचा आहे 1400. फॅक्टरीचा फॅक्टरीमध्येच घेऊ. लाईटिंग एक्सपेन्सेस 1400 रुपये. याच्यानंतर पुढचे बॅलन्सेस काय म्हटलं बघू आता पुढे आपण. पुढचा बॅलन्स आहे अदर एक्सपेन्सेस. तो फॅक्टरीचा क्लिअर म्हटला म्हणून फॅक्टरीमध्ये घेणार. अदर एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 2500 रुपये. नेक्स्ट इन्शुरन्स आहे फॅक्टरीचा. पुन्हा फॅक्टरीचा क्लिअर म्हटल्यामुळे फॅक्टरीचा खर्च फॅक्टरीमध्ये झाला पाहिजे. जर ऑफिसचा म्हटलं तर ऑफिसमध्ये लिहा, फॅक्टरीचा म्हटलं फॅक्टरीमध्ये लिहा. 2500 रुपये. यानंतर आता बघा मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहे. तो कोणाला किती द्यायचा आपण तो काढलेला आहे. मी आता बघा फॅक्टरी, ऑफिस, सेलिंग तिघं ठिकाणी येणार आहे. कसा आला तो पण इथे मी मेन्शन करून देतो. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24000 दिलेला आहे आणि तो वाटायला सांगितला 2 1 3 नाही. तर फॅक्टरीमध्ये 2 भाग घ्यायचे आहेत. मग 24000 गुणिला 2 भागीला 6000 केले तर इथली अमाऊंट आपल्याला मिळाली होती, मला वाटतं काहीतरी 8000 रुपये इथली अमाऊंट होती. इथली अमाऊंट आपण किती काढली होती? 8000 रुपये फॅक्टरीमधले. मी तुम्हाला लिहायला पण सांगितलं होतं साईडला. ऑफिसचा खर्च तोच आहे. नाव देऊ पुन्हा मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. तुम्ही नाव पूर्ण लिहायचे आहेत, मला वर्किंग नोट करायची म्हणून मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं. ऑफिसचा रेशो आहे 1. तर इथं बॅलन्स येईल 4000 रुपये. सेलिंगमध्ये पण पुन्हा तेच नाव मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24000 गुणिला याचे 3 भाग आहेत आणि मला वाटतं ते आपण 12000 रुपये अमाऊंट कॅल्क्युलेट केली होती. आणि जर ही ॲडजस्टमेंट समजलेली नसेल तो व्हिडिओ मागे घेऊन जा आणि पुन्हा चेक करा. ही ॲडजस्टमेंट मी समजून दिली आहे क्वेश्चन समजून देताना. आता पुढचे खर्च
बरेचसे खर्च सेलिंगचे आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, मग इथे सेलिंगचा खर्च आहे, सेलिंगमध्ये घेऊ. ट्रॅव्हलिंग ऑफ सेल्समन, सेल्समनची ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे 2200 रुपये. त्यानंतर शोरूम एक्सपेन्सेस अँड सॅम्पल्स आहेत 2000 रुपये. शोरूम एक्सपेन्सेस अँड सॅम्पल 2000 रुपये. त्यानंतर डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस आहे 500 रुपये. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस 500 रुपये. यानंतर कॅरिएज अँड फ्रेट आउटवर्ड 1500 रुपये. कॅरिएज अँड फ्रेट आउटवर्ड 1500 रुपये. नंतर कॅरेज अँड फ्रेट इनवर्ड झालं, ऑक्ट्रायॉन परचेस झालं. ॲडव्हर्टाइजमेंट बाकी आहे 4000 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट 4000 रुपये. इथे जो क्रम आहे, आता बघा सेलिंगचा हा खर्च जे आहेत जवळपास 7 बॅलन्स आपण लिहिले. हे 7 इथे वरती खाली झाले चालतात, तो फरक नाही पडत. पण सेलिंगचा ऑफिसमध्ये किंवा ऑफिसचा फॅक्टरीमध्ये इकडे तिकडे व्हायला नको, इथून वरती खाली झाला चालतो. आणि शेवटी तुम्हाला सेल्स दिले, ॲडजस्टमेंट पण आपण संपवून टाकलेली आहे. इथे जी अमाऊंट दिली त्याला टोटल कॉस्ट नाव देऊ. आणि शेवटी तुम्हाला सेल्स दिलेला आहे. सेल्सची अमाऊंट आहे 4,60,000 रुपये. आउटर कॉलममध्ये घेणार सेल्स 4,60,000 रुपये. आणि इथपर्यंत सर्व बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले. आता अकाउंट्स हे जे स्टेटमेंट आहे हे क्लोज करण्याची पद्धत समजून देतो. एकदम सिंपल आहे. फक्त यांची बेरीज करून अमाऊंट तुम्हाला बाहेर घ्यायची, नावं देत जायचे आहेत. ठीक आहे. आता कॅल्सी अलाउड आहे, कॅल्सीवर बेरीज करून घेऊ. 3,30,000 मध्ये हे सर्व फॅक्टरीचे खर्च ॲड करायचे. यांची बेरीज अगोदर करू. 20 आणि 10 30, 3 33, 38, 38 आणि 5 43, 44,400 प्लस 2500 प्लस 2500 प्लस 8,000. तुम्ही एक वेळा पुन्हा टोटल करून घ्यायचे. 57,400 रुपये इथपर्यंत टोटल येत आहे. 57,400 रुपये. आता काय करायचे, हे 57,400 वरच्या अमाऊंटमध्ये ॲड करायचे. वरती अमाऊंट 3,30,000. टोटल अमाऊंट झाली 3,87,400. 3,87,400. आणि याला आपण नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. याला दुसरं नाव वर्क कॉस्ट पण आहे. आणि तुम्हाला बघा हे 2 नंबरवर विचारलं आहे नोट्समध्ये. 2 नंबरवर विचारलं आहे तुम्हाला नोट्समध्ये. यानंतर आता काय करायचं, हे झाल्यानंतर पुढे आपण ऑफिसची टोटल करायची. ऑफिसची टोटल करताना हा बॅलन्स लक्षात घ्या, 3,87,400 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता इथे ऑफिसची टोटल आपण बाहेर घ्यायची आहे. ऑफिसची टोटल किती बघा, 500 आणि 500 1,000, 1 आणि 1 2,000, 2,400 2,800 6,800 रुपये. ऑफिसची टोटल आहे 6,800 रुपये. मग 6,800 कशामध्ये ॲड करायचे, हे मागची टोटल 3,87,400 मध्ये ॲड करायचे. 3,87,400 प्लस 6,800 जर केले तर अमाऊंट येईल 3,92,200 रुपये. सॉरी 94,200 आहे. 3,94,200. 3 नंबरवर विचारलेली अमाऊंट आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इतकं झाल्यानंतर आता काय करायचं, या सगळ्यांची टोटल इथे बाहेर घ्यायची. सेलिंगची पण त्यांची टोटल करून घेऊ. 4,000 प्लस 12,000 प्लस 2,200 2,000 500 1,500 आणि 4,000 26,200 इथपर्यंत टोटल आहे.
26,200 काय करायचे, मागच्या 3,94,200 मध्ये ॲड करायचे. 3,94,200 मध्ये ॲड केले, 4,20,400 आले. 4,20,400 आले. याला आपण नाव द्यायचं टोटल कॉस्ट. याला आपण नाव दिलं टोटल कॉस्ट. आणि काय करायची टोटल कॉस्ट, म्हणजे आपण जी वस्तू विकली ती वस्तू आपण 4,60,000 मध्ये विकली, पण तिला बनवायला खर्च किती लागला, फक्त 4,20,400. जास्त किमतीमध्ये विकलेलं आहे, तर 4,60,000 मधून 4,20,400 लेस करायचे, तर आपल्याला प्रॉफिट होऊन जाईल 39,600. आणि इथं आपल्याला सापडला हा प्रॉफिट. आणि आपला पूर्ण क्वेश्चन इथे संपला. या प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. मागचा आणि ह्या क्वेश्चनमध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट नवीन होती, ती ॲडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या. आता थोडंसं वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, सेल ऑफ स्क्रॅप, या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. आणि मग त्यानंतर आपण कोटेशनचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत आपलं आन्सर संपलं. तुम्हाला आन्सर जर लिहायचं असेल व्यवस्थित तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट काढू शकतात. बघा, इथपर्यंत हा पहिला पार्टचा स्क्रीनशॉट काढा, त्यानंतर मग इकडची बाजू, आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा कंप्लीट.